अभिवादन आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धेय आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर, आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, शंकररावजी लिंगे, आमचे रविभाऊ शिंदे असतील हिंगोलीचे, प्रदीपजी बांगर असतील, आणि खरं तर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाशजी भोशीकर असतील, आमचे फारुक अहमद सर असतील, आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील, बाळासाहेब बोरकर असतील, आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय साहेबासोबत आलेले लक्ष्मण हाके सरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते, नेतेगण आणि बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून राज्यामध्ये जाती जातीत भांडण, वाद निर्माण करण्याचं काम खरं तर ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या सरकारनं सुरू केलं. आपण भांडतोय दुसरीकडं आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय दुसराच. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जरांगे हा निजामी मराठ्याचं नेतृत्व करतोय, जरांगे हा सुपारीबाज आहे. निजामी मराठ्याची सुपारी घेऊन, या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय. परंतु यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवणारा कोण असेल, जी.आर. कोण काढत असतं? 2 सप्टेंबरचा जी.आर. जरांगेने काढला का या राज्य सरकारनं काढला? राज्य सरकार. आणि राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालत असतील तर हे योग्य नाही. माझ्या सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे, ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी, मराठा आमदारांनी, मराठा खासदारांनी जरांगेला पाठिंबा देण्याचं काम केलं. अरे गेल्या 2 वर्षापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या 2024च्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण वाचवावा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं. राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये केला. मी त्या सभेला होतो, लाखोंच्या सभेला. बाळासाहेबांनी सांगितलं, मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे. आम्ही सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मराठ्यांना शिक्षण आणि नोकरी मधल्या आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे. 10% सोडून 12% देऊ द्या ना. परंतु याला तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय, ते सर्वांनी प्लॅन केलेलं आहे. खरं तर आदरणीय साहेब, 1980च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत, जळगाव जिल्हा असेल, कोकणातले असतील, तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत. आणि त्यानंतर 1994ला वगैरे विदर्भातले कुणबी आलेत, हे सुद्धा बोगस कुणबी आहेत. खरं तर त्या भामट्यांना सुद्धा, या कुणबी भामट्यांना, नागपूर भागातल्या, विदर्भातल्या कुणबी भामट्यांना त्या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललो पाहिजे. तो तायवाडे नावाचा बोगस कुणबी भामटा काय म्हणतो, ओबीसीला धक्का लागत नाही. 27 दाखले भेटले, ओबीसीला धक्का लागत नाही. तायवाडेंना मला सांगायचंय, अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना, ओबीसीच्या 50% जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या. येणाऱ्या काळात ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, ओबीसीचा पंचायत समिती सदस्य होणार नाही, ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर कुठेही होणार नाही. म्हणजे काय चाललंय? आणि खरं तर या मराठ्यांना, या निजामी मराठ्यांना या राज्यामध्ये 96 मराठा सुद्धा आहेत. ते म्हणजे आम्हाला राजकारणातलं आरक्षण नकोय. परंतु जे जरांगेच्या नादी लागले, हे निजामी विचारांचे मराठे, हे आपलं आरक्षण संपवायला निघले. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. या राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. तुम्हाला आरक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि हे राज्य सरकार
गॅजेट कोणतं काढतं? निजामाचं गॅजेट. म्हणजे तुम्हाला निजाम मान्य आहे, परंतु आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही. हे चालणार नाही, हे आम्ही खपवून घेणार नाहीत. आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि या राज्यात त्या राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला लावू. रस्त्यावरली लढाईला आम्ही लढत आहोत. न्यायालयीन लढाई लढू. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना आम्ही अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत. आमच्या गाड्या फोडल्या जातात. माझी गाडी जाळली. लक्ष्मणरावच्या 7-8 वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं. जीवे मारण्याच्या धमक्या. अरे धिकार चोटांनो, पाठीमागून तो कोणी धमक्या देईन, पाठीमागून कोणी गाड्या फोडीन. यांच्यात दम असेल तर यांनी समोर येऊन लढलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाहीत. या राज्य सरकारच्या प्रमुखानं विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, आणि ओबीसी लगेच भूलथापाला बळी पडला. आम्ही कधी जात पाहिली नाही, मी कधी पक्ष पाहिला नाही. मी सर्व नेत्यांना मानतो, परंतु ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असेल तर ते मी सहन करणार नाही. आम्ही सहन करणार नाही. ओबीसी आमचा डीएनए मानणार आहे. ओबीसीने त्याला भरभरून मतं दिले. या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवावं म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली. यात्रा ना काँग्रेसनं काढली, ना भाजपनं काढली, ना दोन्ही राष्ट्रवादीनं काढली, ना दोन्ही शिवसेनेनं काढली. परंतु या राज्यातील ओबीसीने मतदान कुणाला दिली? या महायुतीला. आणि महायुतीनं काय केलं? ओबीसीची राजकीय हत्या केली. फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा, आणि ओबीसी आणखी सुद्धा भूलथापाला बळी पडते की काय? माझे ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपलं कोण परकं कोण ओळखलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, ज्यांनी आपलं आरक्षण हिसकावून घेतलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC STच्या अगोदर तुमचा विचार केला, ओबीसीचा. तुम्हाला 340व्या कलमात आरक्षण लिहून ठेवलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलं, आणि आज त्यांचे नातू श्रद्धाधरणी बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघले. तुमचं कोणी नाही, परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखू आहे ना. तुम्ही कोणाही भूलथापाला दिल्या की विजय असो म्हणायला तयारच आहेत. काल ते एक आमदार माजलगावचं ते वयोवृद्ध आमदार ते काय म्हटलं, निवडणुकामध्ये आम्ही चपटी, बकरं, कोंबडं आणि लक्ष्मी दर्शन हे बोललो. यांच्या बाप दाद्यापासून खरं तरी आता मागासवर्गीय झाले साहेब. या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागासवर्गीय अशोकजी चव्हाण, मागासवर्गीय चिखलीकर, आजपासून यांना पाटील फिटील देशमुख सोडून द्यावे. कशाचे ढेकळाचे पाटील देशमुख आहे? अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्या आणि नाकाला इतक्या गुंडाळ्या, याला ओबीसीचं तर गेलंच. उद्या जर म्हणलं याला एसटीतलं घेता का, एसटीतलं घेता का? अरे एकामेकाच्या अंगावर पडतील, हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून, आणि पुन्हा आम्हाला पाटील म्हणतील. अरे हे भिकार जोट आहेत. यांनी आजपर्यंत सत्तेतून पैशातून सत्ता मिळवली, राज्यात भ्रष्टाचार केला, आणि तो पैसा तुमचे मतं घेण्यासाठी वापरण्याचं काम केलं. परंतु माझी आता सर्वांना कळकळीची विनंती, यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे देत नाहीत तुम्हाला. हे कारखाने मोडीत काढायचे, बँका मोडीत काढायच्या, दूध डेऱ्या मोडीत काढायच्या, गुत्तेदार यांचेच, साखर कारखाने यांचेच, राज्यात आमदार यांचे जास्त, खासदार यांचे जास्त, आणि आरक्षण हेच मागतायत. खरं तर संविधानातून जो समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येतं. परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे, पूर्ण मर्यादा मलाच पाहिजे, अशा भूमिकातून हे बोलायला लागले. आणि आपण फक्त बघायची भूमिका घेतो. आपल्याला आपल्यातीलच काही आता तितर सोडलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये हा मोर्चा होण्याच्या पूर्वी
काही चित्रांनी सांगितलं मोर्चा होणार नाही, बाळासाहेब येणार नाहीत, नवनाथाबा येणार नाहीत, हाकेसर येणार नाहीत, वडेट्टीवार येणार नाहीत. अरे बाबा, ओबीसी आहात का तुम्ही? क्या त्या नवीन मागासवर्गीयात गेलेले ते अशोक चव्हाणचे सोयरे काय आपल्या मोर्चाला फूट पाडणारे? लाजा वाटल्या पाहिजे अशा मूर्ख लोकांना. आणि खरं तर माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती, आज आपण इथं प्रचंड ताकदीने आलात, परंतु आपण यापेक्षाही येणाऱ्या काळात ताकदीने आलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपलं आरक्षणवाद्यांनी मत आरक्षणवाद्याला द्यायचंय. येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसीला होईल, ओबीसी उमेदवार नसेल तर एससीला होईल, एससीचा नसेल तर एसटीला होईल, एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना आपण मतदान केलं पाहिजे. परंतु या भामट्यांना आता इथून पुढे मतदान देऊ नका, कारण एकही तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आलेला नाही. तुम्ही जा विचारून पहा, तुम्ही कुठल्या चिन्हाचं बटन दाबलं त्या आमदाराला त्या खासदाराला जा विचारून पहा, किंवा साहेब आम्हाला एखादं पत्र द्या म्हणा, ओबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि 2 सप्टेंबरचा काळा जी रद्द करण्यासाठी त्या तुमच्या भागातल्या आमदारांना पत्र मागा. देणार नाही, तुम्हाला दारात उभा करणार नाही. खरं तर कोणी बोलायला लागलं की त्याला अडचणी येतात. आता मला माहिती कळली, वडेट्टीवार साहेबांना सुद्धा काही यंत्रणाकडून दबाव आणला असेल इथं येऊ नका म्हणून. हे चालत राहणार आहे, परंतु ह्या यंत्रणा ते ईडी सीडी सीबीआय रॉ काय जे असेल यांच्यात दम असेल ना, तर आमचं दैवत बाळासाहेब आंबेडकरांना आडवं येऊन पहा. तुम्हाला जशाच तसं उत्तर या राज्यामध्ये या देशामध्ये मिळून जाईल. अरे आज आरएसएसच्या विरोधात कोणाची या राज्यामध्ये बोलायची धमक नाही. या राज्याचे युवा नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्तो सुजातदादा आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये मोर्चा काढून दाखवला. त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रशासनाला भीक घातली नाही. त्यामुळे धाडसी व्हा. ज्याप्रमाणे आंबेडकरी जनता लढती त्याप्रमाणे आता ओबीसीने लढावं लागल. आंबेडकरी जनतेचे एक काळ जसे हाल केले ना, तुम्ही जर शांत बसले तर त्यांच्यापेक्षाही तुमचे हाल केल्याशिवाय हे नवीन मागासवर्गीय अशोक चव्हाण असतील, तुमचा चिखलीकर असतील, जे काही काड्या भागातले असतील, हे केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे यांच्या दारात जाऊन जा विचारायची धमक ठेवा. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात दिवसाढवळे हत्या होत्या. आत्ताच फलटण मध्ये आपली भगिनी डॉक्टर स्वर्गीय संपदा मुंडेची हत्या केली आणि तिचं नाव काय दिलं? आत्महत्या. तेथील भाजपचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, त्याचे 2 पीए हे त्या ताईला वारंवार फोन करून पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते. आणि त्यातूनच त्या दबावाला बळी पडून किंवा त्या ताईनं ऐकलं नाही म्हणून तिची हत्या केली आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये नेऊन फासावर लटकवण्याचं, फॅनला फाशी घेतली असं दाखवण्याचं काम केलं. परंतु आमचा गृह विभागाला जबाब आहे. जबाब विचारतो आम्ही की तुम्ही फासावून खाली घेताना व्हिडिओ केलाय का? त्या संपदा ताईच्या कुटुंबातला व्यक्ती कोणी होतं का तिथं? पंचनामा कुठे? म्हणजे सर्व यंत्रणा मिळालेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या माजी खासदाराला क्लीन चिट देण्याचं काम करताय. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षातला असल्यामुळे क्लीन चिट देण्याचं काम करत असतील. परभणी येथे आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं. परंतु आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात जाऊन दाद मागून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून घेतलं. त्यामुळे आता ओबीसी बांधवांना एकच तारण आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, संपदा ताईंना न्याय द्यायचा असेल
तर बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उभा राहावं लागेल. जिल्ह्यात मोर्चे करावे लागतील तरच हे राज्य सरकार झुकल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाला आणि त्या संपदाताईला न्याय मिळत. ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीच्या विरोधात निघलेला 2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागेल. संख्या मोजू नका, नाव बघा, नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना, न्यायालयाला सुद्धा योग्य निकाल द्यावा लागतो. या राज्यात अनेक नेत्यांनी याचिका दाखल केल्यात साहेब. प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी, परंतु प्रत्येक नेत्याने याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ती रद्दच होणार आहे, म्हणजे रिजेक्ट होणार, ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही. अशा याचिका जाणीवपूर्वक दाखल केल्यात. त्यामुळं ह्या अशा याचिका कमकुवत याचिका काही कामा नाहीत. जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती, साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावरला सुद्धा लढा द्यावा लागेल. आणि या दोन्ही लढ्यासाठी आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढू आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आदरणीय साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी 2 पावलं पुढे येतील. आणि साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिलंय ओबीसी आमचा डीएनए, ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे आज कुठे? ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे तुमचं आरक्षण संपवलंय. तुमच्या आमदाराला विचारा, तुमच्या भाजपच्या मंत्र्याला विचारा, अजित पवार गटाच्या मंत्र्याला विचारा, शिंदे गटाच्या मंत्र्याला विचारा, बोलताय का आमचं आरक्षण वाचवायला? एकही मंत्र्याची ताकद नाही. आणि जे कोणी मंत्री बोलले, बावनकुळे काय म्हणता? बावनकुळे म्हणतात फक्त 4च जिल्ह्यात जी आर निघलाय. मला बावनकुळे साहेबांच्या बुद्धीची कीव येते. मराठवाड्यात पूर्वी 4 जिल्हे होते, मराठवाडा मुक्त झाल्यानंतर 8 जिल्हे झाले. आता 8 जिल्ह्याला ते 4च जिल्हे म्हणतात एकतर, आणि ते म्हणतात फक्त 4च जिल्ह्यात. परंतु बावनकुळे साहेब मराठवाड्यात जरी कुणबी प्रमाणपत्र निघलं तर त्या माणसाला महाराष्ट्रात नोकरीसाठी ते ओबीसी मध्ये जाता येतं, देशात त्याला ओबीसी मधून कुठेही नोकरी मिळवता येते. म्हणजे ओबीसीचं कुठेही आरक्षण संपलं असताना तुम्ही ओबीसीची दिशाभूल करू नका. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे काय कुठं उचलायचे तर उचला, परंतु तुम्ही ओरिजिनल ओबीसी असताल तर ओबीसीची दिशाभूल करू नका, ओबीसीच्या तोंडाला पानं पुसू नका. बावनकुळे साहेब म्हणले फडणवीस साहेबांना काही माहित नाही. खरं तर माझे बावनकुळे साहेबांना काहीतरी त्या राधाकृष्ण विखेचा आदर्श घेतला पाहिजे बावनकुळेनं. कारण राधाकृष्ण विखे जरांगेला जे पाहिजे, मराठा समाजाला जे पाहिजे तसे खोटे GR काढण्यासाठी फडणवीसावर दबाव टाकून काढून घेत आहेत. जे पाहिजे ते येत आहे. जरांगेच्या अंतर्वाली सराटी देऊन जरांगे सोबत बंद खोलीत चर्चा करताय आणि आमचे ओबीसी उपसमितीचे मंत्री बावनकुळे ओबीसीची दिशाभूल करतायत. असे अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायची त्याची धमक नाही. बोललं की चौकशा लागतील, चौकशी लागली की राजीनामा होईल आणि आपली खुर्ची आपली साबित राहिली पाहिजे. समाज मेला तरी चालेल, परंतु माझी खुर्ची साबित ठेवण्यासाठी अनेक मंत्री झुंजत आहेत. परंतु आम्ही काही मंत्री नाहीत, आम्हाला मंत्री व्हायचं बी नाही. आम्हाला आमचा समाज जागा करायचा, आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवायचंय, आमचं आरक्षण टिकवायचंय आणि आमचं अस्तित्व संपवणारा 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करायचा आहे. त्यासाठी आमचं ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभा राहताल का नाही? हात वर करून सांगा. नक्कीच धन्यवाद. आपण सर्व आदरणीय साहेबांना ताकद द्या, आम्हाला ताकद द्या. आपला ओबीसीच्या विरोधातील 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत या राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू, या राज्य सरकारचं नाक दाबत तोंड उघडण्याचं काम करू आणि येणाऱ्या काळात मी सांगितल्याप्रमाणे ओबीसीचं मत ओबीसीला, ओबीसी नसल एसटीला, एसटी नसल एसटीला, एसटी नसल तर मुस्लिम समाज बांधवाला करायचा, परंतु राज्यातल्या ह्या भामट्यांना मतदान करायचं नाही. बांधवांना हे आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.